मम्मी साप आहे. कुठं खरंच साप आहे? हो 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 साप आहे तिथे. साप तर सुंदर वाटत आहे ना इथे, छान संध्याकाळच्या वेळेस. आणि हात लावू शकतो बिचारा काय रे. तर आता काही नाही. बाई इतकी दचकली मीच घाबरलो होते. हाय, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपण आज चाललो आहे गिरडला. तयार आहे गाडी आपण गिरडला चाललो. तर निघालोय आम्ही आणि आमच्या गाडीमध्ये लावलेली महालक्ष्मी बघा किती सुंदर दिसत आहे ना. तर हा आहे छोटा मुलगा आणि तिकडे बाजूला बसलेला आहे तो आहे मोठा मुलगा. तर अशा प्रकारे आम्ही निघालो. 4:10 झालेले होते. तर एवढ्या उशिरा निघालो कारण की दुकानामधला माल पाठवायचा होता. तेही इम्पॉर्टंटच होतं. जाणं म्हणजे असं की आम्ही जात असतो चैत्र महिन्यामध्ये असं कधीतरी. तर मागच्या वर्षी म्हटलेलं पण ते काही कारणास्तव काही जाणं झालं नाही. त्यामुळे मग आम्ही आत्ता निघालेलो आहे. पंपावर आलो यार. किती वाजता निघालो आपण? 4 वाजता. 4:30ला निघालो ना. आता कधी पोचणार आहे गिरडला? पेट्रोल भरलं, डिझेल. तर इथे मध्येच भूक लागली तर मी धापोडे आणले होते घरून ओले. तर ते आम्ही खाऊन राहिलेलो होतो. कारण की कसं आहे गाडीमध्ये बसल्यानंतर भूक लागतेच. तर मी धापोडे सकाळी टाकलेले होते आणि 4-4:30 म्हणजे 4 वाजता वगैरे असे सुकून गेले. तर मी जायच्या वेळेवरच लगेच ते काढून घेतले थोडेसे डब्यामध्ये. कारण की अशी आहे पहिल्यांदा केले तर मग ते क्रेविंग होते ना खाण्याची. आणि म्हटलं चला गाडीमध्ये काही ना काही लागतेच. 4 वाजले होते तर सकाळचं जेवण नंतर 4 वाजता थोडीफार लागतेच भूक. तर मुलांनाही टाईमपास लागतोच. तर मोठ्या मुलाला खूप आवडते, छोटा मुलगा काही खात नाही धापोडे वगैरे. त्याला म्हटलं मी धापोडा देऊ का? नाही. तर मोबाईल देऊ का? हो असं म्हटलं तो. असे आहेत मुलं. तर त्याला आवडत नाही धापोडे वगैरे. थांबलो आता. पप्पा कुठे चालले? कोंबडा आणायला. ते तिकडे मागे दिसत आहे तिकडे थांबलोय आता कारण की गिरडला चाललोय आम्ही. तर कोंबडा आम्हाला सोडायचा होता. तर आता खूप वेळ झालेली आहे ना त्यामुळे तिथे काही स्वयंपाक वगैरे आम्ही करणार नाही. पण कोंबडा सोडून देऊ त्यासाठी कोंबडा घ्यायला गेले आहे. मम्मी हात लावू शकतो? बिचारा काय रे. घेतलं त्याला. हाय हाय. पायी बांधून आहे त्याच्या. पोचलेलो आहे मी आत्ता गिरडला आणि गर्दी वगैरे नाही आहे. आता आम्ही मलिंदा बनवून घेतो. बघू शकता आत्ता पोचलेलो आहे. आणि हा आहे कोंबडा आत्ताच घेतला. गर्दी नाही आहे. आम्ही उशिराच आलो कारण की बंडल वगैरे पाठवायचे होते त्यामुळे. तर आता काही नाही. बाई इतकी दचकली मीच घाबरलो होते. त्याला काही नाही झालं. आता इथे मलिंदा बनवण्यासाठी मी इथे साखर आणि कणिक मिक्स करून घेतलं. कणिकमध्ये साखर टाकलेली आहे थोडीशी. आणि हे जे आहे तिथेच जे आहे साखर बाउलीतलं पाणी घ्यावं लागते. त्याच पाण्याने छान अशी भिजवून घ्यायची. तिथे दाखवेल मी समोर तुम्हाला विहीर. पाणी पित होता मम्मी. आता हातावर ते तर अशा प्रकारचे उंडे मळून घेतले आणि तुपाचा हात घेऊन किंवा डालड्याचा हात घेऊन असे जे आहे हातावरच थापून घ्यायचे. लाटण्यावर वगैरे काही लाटून घ्यावं लागत नाही. ते कोळपाटावर वगैरे असे हातावरच थापून तव्यावर छान असे तूप किंवा डालडा लावून छान असे शेकून घ्यायचे. मी तूपच लावलेलं होतं आणि छान असे आलटून पलटून शेकून घ्यायचे. तिथे भरपूर असे चुली असतात. तर मी तिथल्याच काड्या घेतल्या आणि पेटून अशा प्रकारे चुलीवर छान असं शिजवून घेतलं. म्हणजे मलिंदा बनवून घेतला. तर आलेला आहे आपण बघू शकता अशा हातावरच थापून घ्यायच्या. तर मलिंदाच्या पोळ्या अशा करायच्या हातावरच्या. हा वास मस्त येत आहे. वाव हे बघा. मा देशील थोडंसं थंड झाल्यावर पहिले नैवेद्य लावावं लागते. अच्छा ठीक आहे. आपली चूल पण इकडे पेटलेली आहे आणि इथे मस्त असं शेकून घ्यायचं. फक्त याला जे आहे ना याला लाटावं नाही लागत. अशा हातावर थापावं लागतं.
आणि हात स्वच्छ पाहिजे अशा जागेवर सरी. आणि अशा प्रकारे गरम गरमच ह्या तोडून घ्यावं लागतात. तर छान असं चुरा करून घ्यावं लागते. 3 झालेले आहे, 2 होऊन राहिलेले आहे. एक इथे एक इथे. 5 कोणी 5 बनवते, कोणी 2 बनवते. तर इथे आता आमचा मलिंदा बनवून वगैरे झालेला होता आणि चाललो होतो म्हणजे इथे दर्गामध्ये. आणि बघू शकता हा कोंबडा घेऊन उभा होता. त्याला एवढे आवडतात ना कुत्रा कोंबडे, असं म्हणजे त्याला छान आवडते पकडायला वगैरे. आणि चाललो इथे आता मंदिरामध्ये, बघू शकता, म्हणजे दर्गामध्ये, सॉरी. तर हे असा दर्गा आहे आणि आतमध्ये चाललो आहे आता आम्ही. मस्त केलं आता गेट वगैरे. आणि आता बघू शकता नवीन असं छान गेट वगैरे लावलेलं आहे. मागच्या वर्षी आलो नव्हतो आम्ही. तर इथे आता आतमध्ये जाण्याआधी मलिंद्यामध्ये जे फुलवात होती ती लावून घेतली, दिवा लावून घेतला आणि मग चाललो आहे आता आतमध्ये. बघू शकता इतकं सुंदर वाटते ना. आणि हे बघा, छान वाटते, असं स्वच्छ आणि शांतता वाटते मस्तपैकी. तर चाललो आहे आता. तर हे बघा इतकं छान वाटत आहे ना. इथे म्हणजे असं आहे, डोक्यावर पदर राहिलाच पाहिजे. मुलं सुद्धा डोक्याला बांधून आहे. मोठा मुलगा बघू शकता. नंतर हे आहे मेन त्यांचं जे आहे तिथे महत्त्वाचं आहे. इथे होती विहीर, इथे टांगलं होतं त्यांना, जे आहे काय नाव नाही येत आहे मला. तर या विहिरीतलं जे पाणी आहे खूप गोड लागते आणि याच साखर बाहुलीचं पाणी म्हणते. तर याच पाण्याने आम्ही मलिंदा वगैरे भिजवत असतो. तर ते आता तिथे निंबाचं वगैरे झाड होतं वाटते, मला असे सांगत होते हे. तर तिथे नाही, आता कापून टाकलं त्यांनी. आणि मग इथे आम्ही पूजा वगैरे केली. आतमध्ये मोबाईल अलाउ नव्हता कॅमेरा ऑन करणे. नंतर मग इकडे बाहेर आलो, बाहेर पूजा केली आणि मग इकडे मलिंदा वगैरे असं झेंड्याची पूजा केली आम्ही. मलिंदा वगैरे चढवून घेतला, प्रसाद, अगरबत्ती लावली, कापूर लावला आणि छान अशी शांततेने पूजा केली. तर हे बघा असं समोरून दिसते हे. नंतर हे त्याचं काही सुटत नव्हतं, हा कोंबड्याला काही सोडत नव्हतं. बरोबर खूप आवडते असं, म्हणजे असं त्याला रीस नाही आहेत, मला नाही पकडा वाटत, पण त्याला असं आवडते. आणि ते धागा बांधत होते त्याच्या पायाला. तो म्हणत होता की हळू बांधा, हळू बांधा म्हणून. तर आता त्याला आम्ही सोडणार आहे इथेच. तर बघा लाड केला त्यांनी. आणि चला आता वरती जायचं आपल्याला गिरड टेकडीला. तर हे भरपूर म्हणजे वेळ झालेला होता, अंधार झालेला होता आणि भरपूर वरती आहे हे. आणि खालचं जे आहे नजारा कसा दिसत होता बघू शकता. अशा प्रकारे बघा, लाईटच लाईट. तर इथे आता पोचलेलो आहे आम्ही गिरड टेकडीला. हे आहे वरती असं गेट आहे मेन. नंतर इकडे गाडी टाकली. आता मी नाव कोण विसरतो यार, याला म्हणते का इथं काय, शेख फरीद, बाबा शेख फरीद. नाही हे काय गिरड टेकडी, गिरड टेकडी. काही स्टोरी असेल ना याच्यामध्ये. हा मस्त वारा सुटला इथे. आणि आता आम्ही चाललोय मस्त गिरड टेकडीला वरती आलेले. आता 7-7:30 वाजले. किती मस्त आहे. आम्ही जे आहे आतमध्ये छान अशी पूजा वगैरे केली. आणि नंतर मग इथे जे आहे पाणी वगैरे, इतकं सुंदर हवा सुटलेली होती ना, खूप छान वाटत होतं. असं वाटतं तिथंच बसून जावं. आहा, खूप सुंदर वाटत होतं, शांतता, छान वाटतं. गर्दी नव्हती मेन म्हणजे. मम्मी साप आहे. कुठं? खरंच साप आहे? हो हो साप आहे तिथे. साप नाही आहे ते. ते आहे ते मच्छी नाही का, ते लंबीवाली. मस्त झाला रे मलिंदा. ते रहू मच्छी. हा, एक सोबत सगळे खाली.
खूप सारे कासव आहे इथे. इतकं सुंदर वाटत आहे ना इथे, छान संध्याकाळच्या वेळेस. आणि ते सुंदर छान थंड वातावरण वाटत आहे. हे हा किती वाजले बघ बरं. आता किती वाजलेले बघ रे. ते घडी आहे 7:30 वाजलेले आता. आम्ही वरती आलेलो आहे गणेश टेकडीला, हे सॉरी गिरड टेकडीला. चला मग समोर भेटू. यांनी थोडीशी यांना मस्त अशी मस्ती केली. खूप मस्ती करतो जिथे गेला तिथे. नंतर गेलो आम्ही हॉटेलला. तर नागपूरला आल्यानंतर म्हणजे नागपूरच्या जवळपास आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये मस्तपैकी. नॉट युअर टाईप. आता आम्ही देत आहे ऑर्डर. छान असं हॉटेल आहे. मुलांना इथे खेळण्यासाठी खेळणे पण होते. मुलांचं मस्त मनोरंजन होत होतं नाही का. छान वाटत आहे, मस्त आहे रे. खूप वरती नको. नाही एकदम वरती नाही, छान आहे. आपला ऑर्डर आलाय बरं, जायचं चालू आहे ना. आमचं ऑर्डर आलेलं आहे. मस्तपैकी असा कांदा, त्यावर लिंबू पिळायचं, मस्तपैकी मीठ आणि मस्त माझ्यासाठी आहे व्हेज कोल्हापुरी. हे खाऊन राहिले आहे. काय चम्मच मटन. हा बाबा बिर्याणी खाईत आहे. मीठ. मी आता जेवण करते, भरपूर वेळ झालेली आहे. छान आहे, छान आहे. पण सुंदर आहे टेस्ट. खाऊ एक नंबर. कसं आहे? छान आहे. छान आहे. कोणत्या हॉटेलमध्ये आलो आपण? NP नेतू प्रमोद. चल बाय करून दे. गुड नाईट. आता आम्ही जेवण करतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.